अस्सलाम वालेकुम नाज़रीन इकराम, स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी शिकणार आहोत। मराठीच्या पाठ क्रमांक 2 हे शिकणार आहोत। याच्यामध्ये बघा माझे प्रिय मित्रांनो, जे आपण वाक्य शिकणार आहोत, जे पाठ शिकणार आहोत, त्याच्यामध्ये जे वाक्य येईल ते चालू भूतकाळचे वाक्य येईल। हे लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही आपण आज शिकणार आहोत त्याला व्याकरणाची भाषेत चालू भूतकाळ असे म्हणतात। तर चला बघूया आपल्या या पाठ क्रमांक 2 मध्ये काय आहे आणि कसा आहे। पाठ क्रमांक 2, मैं जा रहा था, मी जात होतो। वो जा रहा था, तो जात होता। वो जा रही थी जात होती। तुम जा रहे थे, तुम्ही जात होतात। हम जा रहे थे, आम्ही जात होतो। वे जा रहे थे, ते जात होते। इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा माझे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा शेवटी जे मी ला लागलेला आहे तो होतो लागलेला आहे। तो साठी होता, ती साठी होती, तुम्ही साठी होतात असे वापरलेले गेलेले आहे। म्हणजे मी जात होतो, तो जात होता, ती जात होती, तुम्ही जात होतात, आम्ही जात होतो, ते जात होते असे आपल्याला पाठ पाहिजे। मी जात होतो, तो जात होता, ती जात होती, तुम्ही जात होतात, आम्ही जात होतो, ते जात होते। हे तुम्ही पाठ केले तरच तुम्हाला मराठी बोलता येईल। आता बघा आपण याचे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य हे कसे बनवायचं याच्यामध्ये आपण हे बघतो। फक्त याच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी न हो चा वापर करायचा आहे। म्हणजे मैं नहीं जा रहा था, मी जात न होतो। वो नहीं जा रहा था, तो जात न होता। वो नहीं जा रही थी, ती जात न होती। तुम नहीं जा रहे थे, तुम्ही जात न होतात। हम नहीं जा रहे थे, आम्ही जात न होतो। वे नहीं जा रहे थे, ते जात न होते। आता बघतोय आपण तिसरी स्टेप, म्हणजे यांच्या होकारार्थी किंवा नकारार्थी प्रश्न हे कसे बनवायचे हे बघतो। याला आपण इंग्रजीमध्ये वर्बल क्वेश्चन असेही म्हणतात। क्या मैं जा रहा था, मी जात होतो का? क्या वो जा रहा था, तो जात होता का? क्या वो जा रही थी, ती जात होती का? क्या तुम जा रहे थे, तुम्ही जात होतात का? क्या हम जा रहे थे, आम्ही जात होतात का? क्या वे जा रहे थे, ते जात होते का? आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हिंदीमध्ये क्या, 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 क्या असा सुरुवातीला वापरतो आणि मराठीमध्ये जर आपल्याला प्रश्न विचारायचे असेल तर आपण वाक्याच्या शेवटी का लिहितो। म्हणजे मी जात होतो का, तो जात होता का, ती जात होती का, तुम्ही जात होतात का, आम्ही जात होतो का, ते जात होते का। याचप्रमाणे आपण हिंदीमध्ये म्हणतो, क्या मैं जा रहा था, क्या वो जा रहा था, क्या वो जा रही थी, क्या तुम जा रहे थे, क्या हम जा रहे थे, क्या वे जा रहे थे। तर हे लक्ष ठेवा, मराठीत आपण शेवटी का वापरतो आणि हिंदीमध्ये आपण सुरुवातीला क्या हे वापरतो। तर चला चौथी स्टेप बघूया आता। प्रश्नार्थी वाक्य कसे तयार करतो आपण आता। मैं कहाँ जा रहा था, मी कुठे जात होतो। वो क्यों जा रहा था, तो का जात होता। वो कब जा रही थी, ती केव्हा जात होती। तुम कैसे जा रहे थे, तुम्ही कसे जात होतात। हम कहाँ जा रहे थे, आम्ही कोठे जात होतो। वे किसके साथ जा रहे थे, ते कोणासोबत जात होते। आता बघा या वाक्यांमध्ये आपण हिंदीसाठी कहा, क्यों, कब, कैसे, किसके साथ याच्यासाठी कुठे, का, केव्हा, कसे, कोणासोबत हे वापरले। हे आपल्याला सर्वांना पाठ पाहिजे। म्हणजे कहासाठी कुठे, क्यूसाठी का, कबसाठी केव्हा, कैसेसाठी कसे आणि किसके साथ साठी कोणासोबत। हे आपल्याला जर पाठ झाला तर आपण मराठी बोलू पण शकतो आणि मराठी लिहू पण शकतो आणि मराठी आपण समजू पण शकतो। जेव्हा आपल्याला प्रश्न येतो एक्झामच्या वेळी, तो कुठे जात होती, तर आपल्याला ते आरामाने एकदम सहजपणे समजू शकतो। तर माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे लक्ष ठेवा प्रश्न कसे तयार करतात। कुठेचा वापर कुठे होतो, मीचा वापर कुठे होतो, तोचा वापर कुठे होतो। म्हणजे सुरुवातीला मी, तो, ती, तुम्ही, आम्ही, ते हे सुरुवातीला येईल।
त्याच्यानंतर प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी कुठे, का, केव्हा असं येईल आणि आपला जे फॉर्मॅट आहे, हे जे स्ट्रक्चर आहे ते जसाच्या तसाच येईल. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांच्या धन्यवाद. अल्लाह हाफिज.